नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील जांभूळ फाटा मुंबई पुणे महामार्गालगत असलेलं होर्डिंग्ज काल 22 मे 2026 रोजी वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंगचं बॅनर फाटलेलं आहे आणि त्याच्या सगळ्या ह्या पट्ट्या बाजूला असणारी जे विद्युत तारा आहेत या तारासाठी धोका ठरलेला आहे आणि अचानक हे मोठ्या आवाजामध्ये फडफड करत असल्यामुळं नागरिक घाबरत आहेत. तर हे जे होर्डिंग्ज आहे, होर्डिंगच्या बाजूच्या ज्या ह्या बॅनरच्या पट्ट्या आहेत ह्या कधीही वाऱ्याने विद्युत वाहिन्यावर पडून या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. तर ज्यांचं होर्डिंगचं हे होर्डिंग आहे त्यांनी या ठिकाणचे हे जे सैल पडलेल्या ज्या बॅनर फाटून जे लांब साधारण 40 फुटाच्या असणाऱ्या ह्या पट्ट्या ज्या आहेत या कधीही विद्युत वाहिन्यावर येऊन विद्युत वाहिन्या तुटण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं मावळामध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यातच महामार्गालगत असणारे जे होर्डिंग्ज आहेत यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं पाहिजे, कारण बरेचसे होर्डिंग हे वादळी वाऱ्यामध्ये कोसळून अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. की या अगोदर पुणे शहरामध्ये मंगळवार पेठेमध्ये होर्डिंग कोसळून अनेक जण मृत्यू पावले. त्यानंतर या ठिकाणी रावेत परिसरामध्ये अशी घटना झाली. त्यानंतर ठाण्यामध्ये झाली. हे धोकादायक पद्धतीचा जो होर्डिंग आहे आणि त्याचे हे जे वाऱ्यावर लोंबकळणारे जे बॅनरचे ज्या पट्ट्या आहेत त्या केव्हाही तुटून महामार्गावर येतात. त्या जर अचानक कारच्या काचेला आडव्या झाल्या तर चालकाचं नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. तर MSRDC IRBनी अशा होर्डिंग चालकांना सूचना केल्या पाहिजे की त्यामुळे एखादा भीषण अपघात व्हायला नको. बघूयात प्रशासनाच्या वतीनं काय कारवाई होती, MSRDC काय कारवाई करते आणि या ठिकाणी असणारे जे हे विद्युत वाहिन्या आहेत या ठिकाणी तारांचं जाळं बनलेलं आहे आणि जर यावर या पट्ट्या अडकल्या आणि जर शॉर्ट सर्किट झालं आणि जीवितहानी झाली तर याला जबाबदार होर्डिंग चालक असणार आहेत आणि यावर MSRDCनी कारवाई केली पाहिजे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.